मात्र मोठी बातमी येते, 4 जून नंतर राजकारणात काहीही होऊ शकतं असं प्रफुल्ल पटेलांनी म्हटलंय। शरद पवारांचाही भाजप सोबत जाण्याचा विचार होता असंही प्रफुल्ल पटेल म्हणाले। पुण्यातील एका उद्योजकाच्या घरी बैठक झाली अशी माहिती पटेलांनी दिली आहे। मोदींना साथ देण्याची आम्हा सर्वांची भूमिका असल्याचं त्यांनी म्हटलंय। नाशिकची जागा राष्ट्रवादीने लढवण्याबाबत चर्चा झाली असल्याची माहिती प्रफुल्ल पटेल देत आहेत। काय वाटतं, छगन भुजबळ लोकसभा लढतील? तुमच्या पक्षात काय चर्चा सुरू आहे? कारण की तो तिढा आहे। शिवसेनाचा जो खासदार आहे, म्हणजे मी काय कोणाच्याबद्दल काही चांगला वाईट नाही बोलणार, पण त्यांच्या अवैजी कट दुसरा कोणाला द्यावा अशी पण काही चर्चा चालली होती। मग त्या अनुषंगानं हा नाव भुजबळ साहेबांच्या आणि जी जागा राष्ट्रवादीकडे यावी चर्चा झाली होती। राजकारणात काहीही होऊ शकतं, कधीही काही होऊ शकतं हे नेहमी म्हटलं जातं। समजा लोकसभा निवडणुकीनंतर एनडीए फेवरेबल चित्र राहिलं, पवार साहेब येण्याची शक्यता आहे परत तुमच्याकडे, की तुम्ही काही दिवसापूर्वी स्टेटमेंट होतं तुमचं की 50% तयार होते ते? नाही, त्यावेळी आम्ही चर्चा तर केलीच ना। 2 वेळा आम्ही 15 तारीख जुलैला आणि 16 तारखेला आम्ही सगळे आमदार, पहिल्या दिवशी मंत्री आणि दुसऱ्या दिवशी आमदार आम्ही गेलो, चर्चा केली, साहेबांना विनंती केली, आम्ही पाय पडून त्यांचे आशीर्वाद मागितले आणि सांगितलं पण की साहेब आता ठीक आहे, आता मेजॉरिटी पक्ष या बाजूला जर विचार करत असेल तर तुम्ही पण म्हणजे सोबत राहिले तर आम्हाला अतिशय आनंद वाटेल आणि तुमच्या मार्गदर्शनामध्येच आम्ही काम करू इच्छितो। आता त्यावेळेस ते आम्हाला तरी वाटलं की अनुकूल आहे, कारण त्याच्यानंतर त्यांची पुण्याच्या एक उद्योजकांच्या घरी अजितदादांची बैठक झाली, मीटिंग झाली, जयंत पाटील होते। जर बसायचंच नव्हतं की जवळ यायचंच नव्हतं तर मीटिंग कशासाठी झाली? तुमच्यासोबत यायचं होतं, भाजपसोबत यायचं होतं म्हणून ती बैठक झाली होती? काहीतरी म्हणजे विचार होता। मी असं नाही म्हटलं की त्यांनी काय आम्हाला होकार दिला होता, पण जेव्हा आपण चर्चा करतो, एकदा प्रभाव वेगळे झाल्यानंतर मग परत चर्चा कशासाठी होऊन राहिली? काहीतरी म्हणजे समाधान काही होत असेल तर करायचं, प्रयत्न करायचा आणि समाधान याच गोष्टीवर होऊ शकलं असतं की आम्ही जे भूमिका घेतली होती त्या भूमिकाला पवार साहेबांनी आशीर्वाद द्यावा। येत्या काळात आशीर्वाद देऊ शकतो समजा या 4 जूनच्या रिझल्ट नंतर? आता पाहू। आता तुम्ही जसं सांगितलं राजकारणात काय होऊ शकते, पण मला एक स्पष्ट करायचं आहे की आमची आता भूमिका जी आहे बिलकुल मोदी साहेबांना साथ देण्याची आहे। उदयनराजेंना तुम्ही घड्याळावर लढू देण्यास तयार, की ती जागा तुमच्या वाट्याला आलेली आहे आणि ती त्यांना लोकसभा लढायची आहे? ती पण मार्ग निघेल, काय असा काही प्रॉब्लेम नाही आहे। उदयनराजे आणि ते पूर्वी आमच्या चिन्हावर खासदार झाले होते। सोडा तो विषय, आता आपण त्यांना घ्यायला हो काय नाही, आम्ही पण उदयनराजेला देऊ शकतो, असा काही प्रॉब्लेम नाही। आणि उदयनराजे शेवटी बघा त्या छत्रपतीच्या घराणा आहे, महाराज आहे आणि ते पण पॉप्युलर व्यक्ती आहे, ते पण अनेक वेळा निवडून आले। ठीक आहे, मागच्या वेळी त्यांनी भूमिका बदलल्यामुळे, अचानकच भूमिका बदलल्यामुळे पब्लिकमध्ये एक थोडा रिॲक्शन कधी कधी होऊ शकते, तसा झाला। पण शेवटी त्यांच्या एक वैभव आहे, त्यांना मानणारा फार मोठा वर्ग आहे। फक्त सातारासाठी नाही पण अख्खा महाराष्ट्रामध्ये त्याचा परिणाम होतो आणि त्यामुळे आम्ही तयार आहोत, पण मार्ग 1-2 दिवसामध्ये त्याच्याही निघून जाईल। शेवटचा प्रश्न, किती जागा लढणार आहे सर राष्ट्रवादी? आता असं आहे की 6-7 जागा तर सहज लढणार ना, आणि ते तुम्हाला 1-2 दिवसामध्ये क्लिअर पिक्चर होऊन जाईल। कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन माटे, TV9 मराठी, भंडारा।